माझी संध्याकाळ आयुष्यातील ना प्रत्येक सकाळ काहीतरी आटी घेऊन येतात. आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी शिकून जाते. संध्याकाळचा थंडगार वारा आणि मावळत्या सूर्याची आभाळात पसरलेली लाली सांगते नव्या पहाटेसाठी तयार व्हा. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. माझं संध्याकाळचं रुटीन संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच हे सुरुवात झालेली असते. रोज ना दररोज संध्याकाळी घर दार झाडून काढणं हे खूप शुभ मानलं जातं. कारण की संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येते, त्याच्या आधी 6च्या आधी घर दार लोटून घ्यावं असं मानतात. म्हणून मी 5 वाजले होते, मग सगळं घर वगैरे लोटून घेत होते. जितकं माझ्या मैत्रिणींना सकाळची कामं असतात, तितकेच संध्याकाळची पण असतात. संध्याकाळ म्हटलं तर काही शांत बसण्याची वेळ नसते. संध्याकाळी आपलं घर-दार लोटणं, त्याच्यानंतर दूध म्हणजे आपले किती छोट्या-छोट्या गोष्टी असतात, हे संध्याकाळी पण आपल्याला करायच्या असतात. मी फ्रीजमधनं दूध काढले, कारण की दूध सकाळीच येतं आमचं, कारण मी संध्याकाळचं जास्त करून दूध तापवते. तर दूध वगैरे तापवून घ्यायचं म्हटलं आणि मग किचन वगैरे सगळं थोडं दुपारीच आवरून घेतली होती. मग त्याच्यानंतर म्हटलं दूध वगैरे गरम करायचं. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं मला तुमच्याबद्दल आणि थोड्या गोष्टी शेअर पण करायच्या आहेत. म्हटलं त्या देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. मी पुढं जाऊन दूध गरम करण्यासाठी ठेवले. टेरेसवरती आले. म्हटलं काही कपडे वाळलेत काय बघूया, कारण की पत्रे असल्यामुळं लवकर कपडे काही वाळत नाहीत. म्हटलं ज्या कपडे आहेत ते उलटी करून वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर जे वाळलेत तेवढंच घेऊन गेले. हे बघू शकता वरती टेरेसवरती आली मी. नंतर बाजूलाच एक छोटीशी बाल्कनी आहे. तिथं साईडला थोडं ऊन येतं म्हणून मी दिवसभर माझं स्टँड तिकडेच ठेवते. नंतर संध्याकाळच्या वेळेला स्टँड मी असं साईडला करून ठेवते. कारण की कधी-कधी असं धुकं वगैरे पडतं किंवा असं म्हणून मी असं साईडला करून ठेवते. गार्डनवर आले मी टेरेसकडं आणि नंतर मला म्हणजे एक 2-3 गुलाबची झाडं आहेत ते बघितले. 1-2 झाडांना ना गुलाबच्या कळ्या होऊन असं जळून जायला लागलेत. हे काय समजलं नाही कशामुळं की ऊन पडायला लागले किंवा काय त्यांना प्रोटीन्स कमी मिळाले झाडांना काही कळत नव्हतं. म्हटलं राहू देत आता त्याच्यासाठी काहीतरी विचार करूया पुढं जाऊन म्हटले आणि मी परत बाहेर आले तिकडच्या साईडनं खाली टेरेस आणि छोट्याशा टेरेसवरती आले. बघू शकता इथून माझं गार्डन. संध्याकाळच्या वेळेला ना असं गार्डनमध्ये येऊन थोडं शांत वाटतं. असं हवा वगैरे एकदम फ्रेश आणि आता जरा उन्हाळा पण चालू झाला आहे, तर म्हटलं झाडं खूपच आता असं वाळल्यासारखी होत आहेत. रोज पाणी घालून पण ना झाडांचं असं वाळल्यासारखी दिसत होते. खूप अशी झाडं पण आता माझी एवढ्या लवकरच असं करपल्यासारखी झाली आहेत आता. बघू शकता मी वरती टेरेसवरती आहे. माझ्या घरच्या भोवती ना असं खूप सारी झाडं आहेत मोठी-मोठी. उन्हाळ्यात इतकं छान वाटतं ना, म्हणजे असं बाहेरच्या साईडून आम्ही झाडं लावलो आहेत. इतकी मोठी झालीत ना ती आता एक 10-12 वर्षामध्ये. म्हणजे अक्षरशः आता त्या तारेला जाऊन पोचायला लागलीत इतकी मोठी झाडं झालीत बाहेरच्या साईडून आणि खरंच छान वाटतं. म्हणजे घरावरती अशी सावली आणि लोकांना पण इतकं बरं आहे ना, माझ्या तिथं झाडाकडं लोकं खूप असे कार पार्क करतात, टू व्हीलर्स पार्क करतात. म्हणजे सगळ्यांच्यासाठी ते छत असल्यासारखं झालं आहे झाडाचं. त्याच्यानंतर मी थोडंसे झाडांना बघत होते, काय काय झाले झाडांची काळजी घेत होते आणि इथं बोगनविल्लाच्या झाडाला किती सुंदर अशी फुलं आलीत ते पण बघितले. 2 बोगनविल्याची झाडं आहेत पिंक कलरची. खरंच सुंदर अशी फुलं आली होती आणि म्हटलं आता तेवढं बघून आता परत खाली जाऊया, कारण की दूध ठेवून आले होते खाली. त्याच्यानंतर म्हटलं आता चहा घेऊया. संध्याकाळची वेळ आता म्हटलं 5:30 वाजून तर गेलेत. आता म्हटलं थोडा चहा वगैरे घेऊया आणि थोडंसं आपल्यासाठी पण वेळ देऊया. तर मैत्रिणींनो, मी जसं की थंबनेलवरती तुम्ही बघितलाच असाल, मी घरातून काही छोटासा बिझनेस करते. त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठं स्किप करू नका. कारण की मी तुम्हाला लास्टमध्ये ते मी काय करते घरातून हे सांगणारच आहे. चहा उकळतपर्यंत म्हटलं, की एक 2-3 भांडी पडली होती. किचन कट्ट्यावरती भांडी दिसली की मला कसं तर वाटतं, म्हणजे किती पण पडू दे, 1-2 भांडं असलं मी पटापटा घासून घेते आणि डब घालते. आणि की किचन कट्टा जितकं स्वच्छ आणि नीट दिसतो, तितकं बरं असतं आपल्याला. म्हणून मी फक्त 1-2च भांडी होती, पटकन घासून घेतली ती पण. माझ्या अशा खूप मैत्रिणी असतील, त्यांना घरातून काहीतरी करायचं असतं. खरं वेळ मिळत नाही, कुणाची लहान मुलं असतात, त्याच्यासाठी ते घरातच अडकून बसलेले असतात.
खरं अशा पण इतक्या महिला आहेत, ते घरातून छोटे-छोटे बिझनेस करून आपलं नाव करत आहेत. अशा कितीतरी मैत्रिणी आहेत, त्या घरातून डब्बा बनवून देणं म्हणजे असं मेस वगैरे घरातून स्टार्ट करतात, टिफिन सर्व्हिस करतात. कोणी कॅन्डल्स बनवून बिझनेस करतात. कोणी सेंट, परफ्यूम किंवा फिनेल असे किती छोट्या-छोट्या बिझनेस आहेत. कोणी तर केक, बेकरी प्रोडक्ट्स वगैरे करून घरातून विकतात. कोणी मसाले वगैरे करून विकतात. म्हणजे अशी छोट्या-छोट्या गोष्टी आपण घरातून करू शकतो. असे छोटे-छोटे बिझनेस आहेत. खरं त्याच्यासाठी पण मेन आहे वेळ. हे वेळ म्हणतात ना, टाईम इज मनी. हे वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की एक तर सकाळी 6 वाजल्यापासून एक महिलांची 6 वाजता सकाळ होते, कुणाची 4 वाजता, कुणाची 5 वाजता. म्हणजे प्रत्येक महिला आपल्या कामामध्ये व्यस्त असते. खरं तिला त्यातून छोटासा वेळ काढून आपला बिझनेस चालू करायची ही खूप एक आशा असते. माझ्या संध्याकाळमधलं हे छोटंसं काम म्हणजे ही माझी 3 पिल्ली. त्यांना माया केल्याशिवाय माझी संध्याकाळच पूर्ण होत नाही आणि त्यांना मी त्यांच्याजवळ नाही आले तर त्यांना पण म्हणजे दिवस त्यांचा संध्याकाळ कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही. आता ही बघा, मला माया कर, तुला माया कर असं म्हणून हे छोटू बघा कशा उड्या मारतोय. म्हणजे त्यांना ना माया केल्याशिवाय तर सणच होत नाही असं आहे. आणि आपल्या घरी अशी पेट आहेत ना, ही माझी फॅमिलीच असल्यासारखी आहे. त्यांनी मी जितकी माया करतो त्याच्यापेक्षा डबल माया ते मला करतात. तर जर करता पेट असतील तर त्यांना असं सांभाळा, लाडी-गोडी माया लावा. ते खरंच ना बोलू शकत नाहीत. खरं त्यांच्या भावना आपल्यापर्यंत इतक्या छान पोहोचतात ना, असं मला खरंच ह्यांच्याबरोबर मी टाईम स्पेंड करते ना संध्याकाळचं इतकं छान वाटतंय मला. त्यांची माया किंवा त्यांनी बोलत नाहीत खरं ते मला एवढं फील होत असतं. हे बघा किती क्यूट आहेत, कसे बघायला लागलेत मला. त्याच्यानंतर म्हटलं खालच्या गार्डनमध्ये थोडं आले. हे खालचं गार्डन ना थोडंसं मी ह्याचा व्हिडिओ पण एकदा करून टाकवेन. त्या गार्डनची अवस्था इतकी खराब झाली खाली आणि ते झाडाची सावळी पडत पडत असल्यामुळं ना इथं लॉन वगैरे काहीच येत नाही आहे आणि पूर्ण असं लॉन वाळून गेलं आहे आणि म्हणून असंच फक्त जमीन राहिली तिथं. आणि तरी पण भरपूर अशी झाडं लावले मी असे छोटे-छोटे पॉटमध्ये ते. त्याच्यानंतर आवरल्यानंतर संध्याकाळचं रुटीन म्हणजे संध्याकाळी आता देवपूजा म्हणजे दिवाबत्ती करणं, हे मेन संध्याकाळचं काम असतं. संध्याकाळी 6 म्हटलं तर दिवाबत्ती करणं, स्वामींच्या पुढ्यात दिवा लावले, त्याच्यानंतर दिवा अ, लावून घेतल्यानंतर अगरबत्ती, धूप हे सगळं संध्याकाळचं काम असतं आपलं, हे करायलाच पाहिजे. जसं की मी ह्याच्या आधी बोलले होते, माझं देवघर आणि देवघरात खूप सारी अशी म्हणजे देव आहेत आणि व्हिडिओ देखील मी अपलोड केला होता देवपूजाचा. तो पण खूप जणांनी बघितला आणि त्याला पण खूप जणी असं माया दिली. त्याबद्दल पण थँक आणि हे बघू शकता आता दिवाबत्ती करून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं मी काय बिझनेस करते ह्याबद्दल पण तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुठून व्हिडिओ बघत आहात ते देखील मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर हे दिवाबत्ती करून चौकटीला ओवाळून बाहेर मी तुळशीला पण अगरबत्ती लावायला गेले. बघू शकता बाहेर अजून संध्याकाळ म्हणजे जस्ट 6 वाजले होते. आणि ह्या टायमालाच दिवाबत्ती करावं, लई वेळ करू नये. संध्याकाळच्या वेळेला म्हटलं सांज म्हणतात ना, लवकरच दिवाबत्ती करावं. लक्ष्मी यायचा वेळ असते. धूप, कापूर, अगरबत्ती हे सगळं मी लावून घेतले. रोज घरामध्ये धूप लावणं, कापूर पेटवणं, अगरबत्ती लावणं हे खरंच खूप शुभ असतात. आपल्या घरातील काही निगेटिव्ह असलं की ते बाहेर जातात. असं सगळं आपलं म्हणजे आपल्या मनाला शांती मिळावं ह्या सगळ्या गोष्टींना म्हणून आम्ही हे रोज मराठी संस्कृतीमध्ये हे सगळीकडेच केलं जातं. तर आमच्या घरी तर हे कंपल्सरी आहे. तर मग हात जोडून स्वामींना नमस्कार वगैरे केले. त्याच्यानंतर त्यांना नमस्कार करून झाल्यानंतर बाहेर आले आणि थोडंसं माझं मुलगीला क्वेश्चन पेपर सेट करून दिला होता मी. आता ना CBSE बोर्डची एक्झाम चालू झालेली आहे. मॅथ्सचा पेपर एक संपलेला आहे. मुलगीला क्वेश्चन पेपर काढून दिलं होतं. बघूया म्हटलं काय काय सॉल्व केले, काय काय नाही. एकदा चेक करून घेऊया म्हणून क्वेश्चन पेपर घेतलं होतं चेक करायला. असं बघा ना, सकाळपासून आम्ही बिझी असतो. संध्याकाळी पण आपलं घरची कामं काय आपली संपत नाहीत. त्याच्यामध्ये आणि ही एक्झाम्स वगैरे आले त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा
मुलांना क्वेश्चन पेपर काढून देणं, त्यांचा अभ्यास करून घेणं, काही केलेत नाही ह्याच्याकडे लक्ष देणं. म्हणजे ह्याच्यातून पण आपल्या किती अशा महिला आहेत हे करत करत आणि छोटासा बिझनेस देखील घालून घेऊन घातलेले असतात आणि त्याला पण वेळ देत असतात. सकाळपासून लवकर लवकर कामं आवरायचं, 1-2 तास त्या बिझनेससाठी द्यायचं, परत संध्याकाळी पटापटा सगळं आवरायचं आणि परत आपल्या बिझनेसला वेळ द्यायचा. अशा खरंच माझ्या मैत्रिणी आहेत. खरंच मी सल्यूट करते त्यांना. आपल्या इतक्या धगधगीभरी असलेल्या जीवनामधून त्या आपल्याला बिझनेससाठी वेळ देत असतात. तसंच मी पण एक छोटासा बिझनेस सुरू केले. सगळ्यांना माहीतच असेल पहिलीची लोकं ना कसं आपलं वाळवणीचे पदार्थ बनवायचे, कुरड्या, पापड असे खूप सारे वाळवणीचे पदार्थ बनवायचे आणि ते वर्षभर सेव्ह करायचे. कारण की त्यांना माहीत असायचं ते उन्हाळ्यात आम्ही करून ठेवलं तर पुढे जाऊन त्याचा वापर आपल्याला खूप चांगला होतो म्हणून. मी तसंच काही माझा एक छोटासा बिझनेस सुरू केले. नीट ऐका मी काय सुरू केले. मी डिहायड्रेट व्हेजिटेबल्स अँड पावडर हा बिझनेस सुरू केले. समजलं ना? मी डिहायड्रेट व्हेजिटेबल्स अँड पावडरचा एक छोटासा घरातून बिझनेस सुरू केले आणि त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ, माहिती आणि कुठं, कसं, कोणत्या पद्धतीनं काय करते हे सगळा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक देखील करा आणि कमेंट करून देखील सांगा तुम्हाला आणि मी ह्याच्यातली माहिती सगळी मी देणारच आहे. तर पूर्ण पेपर मी चेक केले. बऱ्यापैकी तिनं क्वेश्चन ॲन्सर्सचे उत्तर करेक्टच लिहिलं होतं. बघून खरंच बरं वाटलं म्हणजे वर्षाची मेहनत काही वाया जात नाही मुलांची. तोपर्यंत इस्त्रीचे कपडे आले. म्हटलं मला ना हे सगळं खूप जवळ असल्यामुळं घरच्या बाजूला सगळं लॉन्ड्री वगैरे असल्यामुळं खूपच इझी आहे. तर म्हटलं हे आता इस्त्रीचे कपडे आलेत. पहिला आल्यासारखंच पहिला हँगर्सला लावून घ्यायचं. मी एका हँगरमध्ये अशी 3-3 शर्ट्स घालते उलटं-पुलटं करून आणि सेट करून ठेवते. कारण की हे पूर्ण आठवड्याचे कपडे असतात. पूर्ण आठवड्याची मी एकदमच देते आणि त्याच्यानंतर इस्त्री करून 2 दिवसात म्हणजे येतात ते परत. बघू शकता हँगर्सला असं लावून मी छान असं कपाटात मिस्टरांच्या कपाटात ठेवून देत आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.